ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क दह्यातला वाटाणा करणार आहोत. उन्हाळा आलेला आहे आणि हा दह्यातला वाटाणा ना तर प्रत्येकाने केलेलाच पाहिजे. इतका जास्त अप्रतिम होतो ना की तुम्ही वाटाणा स्वस्त असो किंवा महाग असो हेही बघणार नाही. लगेच वाटाणा बाजारातून विकत आणाल आणि ही रेसिपी कराल. खूप जास्त भन्नाट ही रेसिपी होते, त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. तर चला थोडाही वेळ न घालवताना लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका. आता इथे बघा, ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर कांद्याचं प्रमाण इथे तुम्ही जास्तीचं घेतलं ना तरी चालेल. खरं तर हा पदार्थ ना थोडासा करताना जास्त करा, कारण की अजिबात शिल्लकसुद्धा राहत नाही. इतका जास्त अप्रतिम लागतो खायला. आता इथे पाहू शकता, कांदा आपल्याला ना अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही हवं असेल ना तर कांदा चॉपरमध्ये सुद्धा टाकू शकता. म्हणजे अगदी पटकनी कट होईल आणि मग वेळसुद्धा लागणार नाही. खरं तर ही रेसिपी करायला ना अगदी कमीत कमी साहित्य लागतं आणि कमीत कमी वेळेमध्ये ही रेसिपी तयार होते. त्यामुळे ना तुम्ही कोणत्याही घाईगडबडीत जरी ही रेसिपी केली ना, तरीसुद्धा तुमची ही रेसिपी झटपटच होणार आहे. इथे पाहू शकता, आपला कांदासुद्धा अगदी बारीक असा कट करून झालेला आहे. आता त्याच पद्धतीने ना आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. हवं असेल ना आणि किंवा जर तुमच्याकडे टोमॅटो अगदी लाल असेल ना, तर त्याच टोमॅटोचा वापर करा. आता माझ्याकडे नाही, ते खूप जास्त असं लाल टोमॅटो नव्हता, त्यामुळे मी या टोमॅटोचा वापर केलेला आहे. लहान लहान टोमॅटो आहेत, त्यामुळे 2 मीडियम आकाराचे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर एक मोठा आकाराचा टोमॅटो असेल ना, लाल असा, तो घेतला तुम्ही तरी चालेल. आता टोमॅटो इथे सुद्धा मी बारीक असा कट करून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर टोमॅटोसुद्धा चॉपरला छान बारीक कट करू शकता. म्हणजे तुमची रेसिपी जी आहे ना ती पटकनी होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होईल. पाहू शकता, जितका बारीक मला कट करता येईल ना, तितका बारीक हा टोमॅटो मी इथे कट करून घेतला आहे. आता जे बाकीचं इतर साहित्य होतं ना, ते सुद्धा इथे पाहू शकता मी कट करून घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर आणि भरपूर असा चिरून घेतलेला लसूण घ्यायचा आहे. तुम्ही इथे लसणाच्या ऐवजी लसणाची अद्रक लसणाची जी पेस्ट असते ना, ती वापरली तरी चालेल. एका कढईमध्ये 2 ते 3 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल इथे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण इथे ना मी ही रेसिपी थोडीशी चमचमीत करते, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं वाढून घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया आणि 1 चमचा जिरं घालून घेऊया. जिरं, मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. पांढऱ्या तिळामुळे ना या रेसिपीला अजून छान अशी टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला. जो चिरून घेतलेला लसूण होता ना, तो सुद्धा यामध्ये बघा मी घालून घेतलेला आहे. आता लसूण छान परतून झाला की यामध्ये आपण कांदासुद्धा घालून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपण कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा काहीही वापरलेलं नाही. मिक्सरची सुद्धा गरज पडणार नाही. इतकी जास्त ही रेसिपी झटपट होणारी आहे आणि दिसायला म्हणाल ना, तर खूप जास्त चमचमीत दिसते. तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की आपण फक्त कांदा, टोमॅटो, लसूण काही जिन्नस वापरूनच हा पदार्थ इतका जास्त चमचमीत केलेला आहे. आता पाहू शकता, कांदासुद्धा तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे. थोडासा असा पिंक कलरचा कांदा झाला ना, थोडासा परतून आला का यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. खूप जास्तसुद्धा कांदा परतत बसायचं नाही. लगेचच टोमॅटो घालायचा आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो दोन्ही लवकर शिजलं जातं आणि वेळसुद्धा वाचला जातो. पाहू शकता, टोमॅटोसुद्धा फास्ट गॅसवरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. इथे ना कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी ना यामध्ये बघा मी चवीनुसार मीठसुद्धा घालते. यामुळे काय होतं, कांदा टोमॅटो शिजण्यास लवकर मदत होते. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा घाईच्या कामामध्ये करत असाल ना ही रेसिपी, तर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो शिजताना मीठ वगैरे घाला. म्हणजे पटकनी कांदा टोमॅटो शिजला जातो. इथे पाहू शकता, कांदा आणि टोमॅटो छान असा तेलामध्ये छान मऊसूत झालेला आहे आणि छान शिजलेला सुद्धा आहे. अगदी याच पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता पुन्हा छान असं मिक्स करून घेते हे. आणि हे ना मी फास्ट गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे पटकनी प्रोसेस होते. आता गॅस स्लो करायचा आहे आणि यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. खरं तर मसाले नाही, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घालू शकता. पण अगदी बेसिक मसाले यामध्ये मी वापरलेले आहेत. तर अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची घातलेली आहे. बेडगी मिरचीने ना खूप छान असा रंग येतो, त्यामुळे आवर्जून घाला. 1 मोठा चमचा धना पावडर घातली आहे आणि 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे.
किचन किंग मसाल्याने सुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला. किंवा मग किचन किंग मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला वगैरे घातला ना तरी चालेल. इथे मी 1 चमचा चिकन मसालासुद्धा घातलेला आहे. ऑप्शनल आहे घालणं. तुम्हाला आवडत असेल तरच घाला. जर स्किप केलं ना तरी चालेल. फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती छान असे परतून घेऊया. इथे पाहू शकता मी ज्या पद्धतीने मसाले परतते ना, अगदी त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा हे मसाले परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं मॅश करून मसाले परतले ना, की एक छान एकजीव होतं आणि याची छान अशी ग्रेव्हीसुद्धा तयार होते. मसाले 1 ते 2 मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ताजं दही घालायचं आहे. दही शक्यतो कमी आंबट असेल याची काळजी घ्या, कारण की जर तुम्ही खूप जास्त आंबट दही घातलं ना, तर मग भाजी आंबट होऊ शकते, कारण की आपण यामध्ये टोमॅटोचा सुद्धा वापर केलेला आहे. आता बघा दही घातल्यानंतर ना, आपल्याला अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरतीच हे मी मिक्स करत आहे आणि अगदी याच पद्धतीने तुम्हाला छान असं हे मॅश करून घ्यायचं आहे. आता हे ना मी 1 ते 2 मिनटं तरी मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला ही ग्रेव्ही ना अगदी छान अशी शिजून द्यायची आहे. पाहू शकता ग्रेव्ही ना मी 2-3 मिनटं शिजून दिलेली आहे आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही शिजलेली आहे. तुम्ही जितकी ग्रेव्ही छान शिजवाल ना, तितका भाजीला रंग आपल्या छान येणार आहे. आता ग्रेव्ही इथे शिजून झालेली आहे. आता यामध्ये काही काजूचे तुकडे घालून घेतले आहेत. काजूचे तुकडे घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला. तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. आता काजू घातल्यानंतर ना मी हे पुन्हा छान असं मिक्स करून घेते. आता यामध्ये ना आपण जो उकळून घेतलेला वाटाणा होता ना, तो घालून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनटं फक्त मी वाटाण्याला छान अशी उकळी काढून घेतली आहे आणि पाणी ना अगदी कमी घातलं होतं वाटाण्यामध्ये शिजताना. त्यामुळे बघा जितकं वाटाण्यामध्ये पाणी होतं ना, ते सगळं वाटाण्यातलं पाणी मी यामध्ये ओतून घेतलं आहे. जर मोजून घेतलं ना, तर अर्ध्या पेल्यालासुद्धा कमी पाणी इथे मी वापरलेलं आहे. ही भाजी जर तुम्हाला थोडीशी ओलसर करायची असेल किंवा अशी थोडी लपथपीत करायची असेल ना, तर तुम्ही थोडंफार पाणी यामध्ये ॲड करू शकता. पण मी खूप पातळसुद्धा ही भाजी करणार नाही. थोडीशी ग्रेव्ही इथे ठेवणार आहे. आता इथे थोडंसं पाणी मला अजून लागणार आहे, त्यामुळे बघा मी अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे. आपण यामध्ये ना दही घातलं आहे आणि दह्यालासुद्धा बऱ्यापैकी पाणी सुटतं. त्यामुळे खूप जास्तसुद्धा पाणी यामध्ये घालू नका. जर सगळं मोजून घेतलं तर 1 पेला इतपत पाण्याचा वापर इथे मी संपूर्ण केलेला आहे. इथे पाहू शकता भाजीची जी थिकनेस आहे ना, ती अगदी या पद्धतीने ठेवलेली आहे. आणि आपण सुरुवातीला वाटाणासुद्धा बऱ्यापैकी 50 ते 60% शिजून घेतला आहे. त्यामुळे खूप वेळसुद्धा लागणार नाही आता आपल्याला भाजी शिजायला. 6 ते 7 मिनटं हा वाटाणा मी पुन्हा शिजून घेतला आहे भाजीमध्ये. तुम्ही इथे पाहू शकता भाजीचा रंग किती छान आलेला आहे. अशा उन्हाळ्यामध्ये ना नक्कीच अशा पद्धतीचा छान असा दह्यातला वाटाणा करून पहा. खायला खूप जास्त अप्रतिम लागतो. शक्यतो उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे जात नाही, पण अशा पद्धतीचं काहीतरी चमचमीत केलं ना, की नक्कीच तुम्ही 1 चपात्याची ऐवजी 3 ते 4 चपात्या नक्कीच आवर्जून खाल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.